परंतु बांधवांनो लक्षात ठेवा, काळ्या रातचं 24 तास या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणारा माणूस कोण आहे? तर या ठिकाणी फक्त आणि फक्त अजितदादा आहेत बांधवांनो। कोविडचा काळ आठवा, जेव्हा शेलार साहेब लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बांधव सगळी घरामध्ये असायचो, बाहेर सुद्धा या ठिकाणी पडत नव्हतो। त्या काळात तुमच्या आमच्यासाठी दादा 8 वाजता मंत्रालयामध्ये ऑक्सिजनचा आणि रेमडिसिनचा आढावा या ठिकाणी घेत असायचे। आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य लोकांसाठी या महाराष्ट्रामध्ये कोविड काळामध्ये कुणी काम केलं तर आपल्या बांधवांनो अजितदादांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला अजितदादांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं, अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो। माझ्यानंतर या ठिकाणी मामा बोलतील, भाऊ बोलतील, या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगले पद्धतीने काय बनसोडे नानाही बोलणार आहेत। बांधवांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु दादांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं एवढंच आश्वासित करतो की दादा तुम्ही जेव्हा जेव्हा पळसदेव मध्ये ज्या उमेदवारासाठी सभा घेतलेली आहे तो उमेदवार विजयी झालेला आहे, बरोबर आहे का नाही? त्यामुळे आज सुद्धा ही असणारी सभा पळसनाथाच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे आणि 7 सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी यांना घड्याळ चिन्हाचं म्हणून बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा, अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यानंतर सदस्य हनुमंत नाना बनसोडे सभेला संबोधित करतील। व्यासपीठ वेळ बराच झालेला आहे, तर या ठिकाणी सुनेत्रा मतदान का करायचं आणि ते सांगण्यासाठी हे सगळी मंडळी आहेत। आमच्या गावच्या वतीनं ज्या काही मागण्या आहेत किंवा जे मतदान आम्ही प्रचार करत असताना जे मुद्दे येतात बोलणार आहे, तत्पूर्वी सुनेत्रा वहिनीचं जे काम आहे ते बारामती स्टेट टाईल्सच्या वतीनं जवळजवळ हजारो महिलांना त्यांनी, त्याचप्रमाणे तिचंही बरंच काम त्यांनी केलेलं आहे, काम केलेलं आहे, पुणे विद्यापीठात काम केलेलं आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठात असे काम करत असताना त्यांना ही उमेदवारी दादाने दिलेली आहे। परंतु आपण त्यांना संसदेमध्ये पाठवून आमचे आपण प्रचार त्यांना मोदी साहेबांच्या कानात सांगण्याची वेळ आलेली की हो शेतकऱ्या आणि कांद्याला चांगला बाजार द्या, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि या ठिकाणी आपल्या भागामध्ये जे आपल्या येतो ते बँकेमध्ये जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना 50,000 आपण त्यांना अनुदान देतो, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1-2% लोकांना ते पैसे मिळाले, बाकीच्या लोकांना सुद्धा पैसे मिळाले। त्याचप्रमाणे म्हणायचं म्हटलं ते माझे एक मित्र डॉक्टर आहेत, तर जी स्ट्रीप असते मेडिकल स्ट्रीपची किंमत 100 रुपये असते, पण पुढच्या वर्षी आजच्या असेल तर पुढच्या वर्षी त्या स्ट्रीपची किंमत न सांगता न काय करता 110 होते, त्याच्या पुढच्या वर्षी त्या स्ट्रीपची किंमत 121 रुपये होते। तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या मालाला भाव मिळायचा आहे त्या मालाला सुद्धा दरवर्षी टक्केवारी किंवा जास्तीत जास्त प्रमाणात भाव दिला पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। आणि या ठिकाणी आता जे सोलरचं साहेबांनी मोदी साहेबांनी जे केले ते सोलरची जी योजना आहे ते सरसकट सर्वांना त्या सोलरच्या माध्यमातून सर्वांना वीज मिळाली पाहिजे। जर सगळीकडेच वीज झाली तर ते आपण सरकारला विकू शकतो, तर त्यामध्ये सुद्धा दुजाभाव नसला पाहिजे असं या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यामध्ये ही जोडगोळी आहे असं म्हणेन, दादाच्या हातामध्ये त्याच्या माध्यमातून मामांनी भरपूर या ठिकाणी निधी आणलेला आहे। तर या निधीच्या माध्यमातून असं एक गाव तुम्हाला सांगा की तिथं काम नाही, त्या ठिकाणी मामांनी हा कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन
आमच्या गावाला सुद्धा जवळजवळ 25 ते 30 कोटीचा निधी देऊन हा एक रस्ता जो आज झालेला आहे त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे. आणि तोंडे वस्ती ते शेलार पट्टा तिकडे चितळकरवाडीवर कुठे हा सुद्धा 13 कोटीचा रस्ता दिलेला आहे. अशा माध्यमातून पेयजल योजना प्रत्येक वाड्याला गावाला दिलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरभक्कमपणे दादा तुमच्या पाठीशी उभा राहू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि येत्या 7 तारखेला सुनेत्रा वहिनींना आम्ही भरघोस मताने या गावातून मतदान करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबवतो. धन्यवाद. याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या युतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपल्या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, प्रवीणभैया माने, भारतीय जनता पार्टीचे सगळेच अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी, आपल्या गावचे या झडपी गटाचे सगळ्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सर्व आजी माजी चेअरमन, सर्व आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व आजी माजी अध्यक्ष, मीडियाचे सगळे प्रतिनिधी, सगळे पत्रकार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सुनेत्रा वहिनींना मतदान का करणं गरजेचं आहे याविषयी माझ्या अगोदर आपल्या बनसोडे नाना असतील आणि माझ्या अगोदर मला माहित नाही कोणाकोणाची भाषणं झाली, पण या सर्वांनी आपल्याला सविस्तर असं बंधूंना सांगितलेलं आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचंय आणि पंतप्रधान त्यांना करण्यासाठी खासदार जर या भागातला आपल्या विचाराचा असला, केंद्राच्या विचाराचा जर असला, तर केंद्राच्या अनेक योजना, अनेक प्रकारचा निधी हा आपल्या राज्याला बंधूंना मिळणार आहे. यासाठी आपण सर्वांनी मतदान हे करणं गरजेचं आहे. मी प्रवीण भाई यांचं भाषण बारकाईने ऐकत होतो, बनसोडे नानांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. या दोघांनीही आपल्या भागातल्या प्रश्न, भागातल्या अडचणीविषयी आपल्या सर्वांना माहिती. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, बुडीत आज आपण उजनी धरण, आपलं उजनी धरणावरती आपली शेती ही अवलंबून आहे. तर त्याचा खूप मोठा धोका हा आपल्या परिसरात. आम्ही एकच विनंती करतो, मी असेल, हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आम्ही दोघं विनंती करतो की ह्या परिसरामध्ये जर बुडीत बंधारे झाले तर इथं शेती निश्चित प्रकारे बंधूंनो वाचणार आहे. जर केलं तर या भागामध्ये या शेती राहणार नाही. शेती असेल, लाईट असेल, धोरण हे निश्चित प्रकारे लाईटच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे, कारण शेवटी त्यामुळे लाईटचे एमएससी लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा धोरण जे आपण आपली पाहिजे. त्याचप्रमाणे आता बाकीचा मी विकास आपली लाईट असू द्या, आपल्या शेती योजनेचा जो विषय, जो बुडीत बंधाऱ्याचा विषय असेल, आपण खडकवासल्याचा जो कॅनल आहे, पुणे शहर दिवसेंदिवस वाढतंय, त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्याला पाणी हे कमी पडणार आहे. तेव्हा हे पाणी कमी पड किंवा जे पुणे शहर जे पाणी वापरतं, जे पाणी वापरतं, आज आपण 12 TMCच्या अगेन्स्ट 23-24 TMC पाणी वापरतं. ह्याचं जे सांडपाणी आहे 20% पाणी
हे बाहेर सोडलं जातं. म्हणजे याचा अर्थ 80% पाणी सोडल्या बाहेर सांडपाण्याच्या रूपाने येतं. त्या पाण्यावरती जी आपली शेटपळगडीची जी वर अवलंबून आणि खडकवासल्यावर अवलंबून असणारे शेतकरी, खडकवासल्याला पाणी आमच्या मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. शेवटी आपला तालुका हा टेलचा तालुका आहे. शेवटी टेलचा तालुका दिवसेंदिवस मागणी वाढते. शेवटी पियाच्या पाण्याला कोणाचा विरोध नाही, पण टेलचा तालुका त्याचा नाहक त्रास हा इंदापूरकरांना, आमच्या खडकवासल्याच्या लोकांना होतोय. उजनी वाढते, उजनीचं पाणी खाली खाली जाते. त्यामुळे बुडीत बंधारे जर झाले नाही त्याचाही निश्चित प्रकारे तोटा आमच्या इंदापूर तालुक्याला होता. दादा, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. इथं मच्छीमार बांधव आहेत, इथं त्या अवलंबून आहेत. मागच्या वर्षी तुमचं दादा जेवढं अभिनंदन करा तेवढं थोडे. तुम्ही उजनीमध्ये 1 कोटी बीज सोडलं, साधारणतः 1,78,00,000 रुपये त्याला डीपीडीसी बंद तुम्ही पैसे दिले. थोडं बीज सोडायला उशीर झाला आणि पाणी खाली गेल्यामुळे थोडं त्याचा फायदा आम्हाला झाला, परंतु ज्या प्रमाणामध्ये आम्हाला फायदा होता त्याप्रमाणे झाला नाही. परंतु या वर्षी जर आपण लवकर ते बीज जर सोडलं, उजनीमध्ये सोडलं, तर त्याचा फायदा हा आमच्या या परिसराला होईल. मगाशी गाळफेरचं सांगितलं की बाकीच्या जिल्ह्यामध्ये होते परंतु पुणे जिल्ह्यामध्ये होत नाही. दादा, शेवटी जमीन आमची आहे, जमीन आमच्या शेतकऱ्यांची गेलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जर तिथली जर गाळ जर झालेला गाळ जर उचलला आणि इतर शेतामध्ये टाकला, त्या दादा काय वावगं नाही आहेत काय, मी काय ते विकावत नाही किंवा तिथं काय मी हे करत नाही. ती जी आमची शेतकऱ्यांची जी गाळफेरची जी मागणी, ती निश्चित प्रकारे आमच्या शेतात गाळ आम्ही दुसऱ्या शेतामध्ये टाकतोय. त्या मागणीमध्ये आपण कलेक्टर साहेबांना सांगून ही आमची मागणी ही मान्य केली पाहिजे. हा आमचा सगळ्यांचा बंधूंनो जो विषय. आणि बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे, आपल्या शेतीच्या पाण्याची आहे, आपल्या इतर याची आहे. त्यामुळे यामध्ये आपल्या लोकांना मदत कोण करू शकतं? शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत कोण करू शकतं? कोण करू शकतं? दादा करू शकतो. समजते म्हणायचं तुम्हाला. आणि दुसरी बाजू, उलटी बाजू धरू. उलटी बाजूने जर बाबांनो विचार केला तर ही लोक आपल्याला मदत करू शकतात का? ह्यांना कुठला अधिकार आहे का? बाबांनो, ही गुदगुल्या करायची किंवा मजा हजा करायची किंवा जिरवा जिरवीची निवडणूक नाही रे बाबांनो. शांत डोक्याने विचार करा. एक निश्चित प्रकारे कुठेतरी ह्या जर तुम्ही चुका केल्या तर बाबांनो ह्याची किंमत तुम्हाला तुमच्या प्रपंचाला मोजल्याशिवाय मिळणार राहणार नाही. त्यामुळे शांत डोक्याने विचार करा. सुनेत्रा वहिनीसारखे एक सक्षम खासदार की ज्यांनी टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना, बारामतीमध्ये महिलांना रोजगार दिलेला आहे. इन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक चांगलं काम तिथं बारामती भागामध्ये मशिनरी असतील, नाला खोलीकरण असेल, असं एक अनेक चांगल्या प्रकारचं काम हे सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या भगिनीने कधी मोठेपणा स्वतःचा केलेला नाही. कुठं इथं मीडियाच्या पुढे ती बिचारी आलेली नाही, परंतु जिने बारामती तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. उद्या जर आपण त्यांना खासदार जर केलं तर ते काम परत इकडे इंदापूरमध्ये ते निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करतील. हाही मी तुम्हा सर्वांना बंधून विश्वास देतो. त्यामुळे आपण कुठेही वेगळा विचार न करता गावातलं राजकारण, गावाचं भावकीचं गावचं राजकारण बाजूला ठेवून एक सुनेत्रा वहिनीसारखा एक चांगल्या उमेदवाराला मतदान जर दिलं तर नक्की त्याचा फायदा इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी होणार आहे. वर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील आणि खाली राज्यामध्ये सगळे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळी मंडळी बंधून एकत्र मध्ये ही सगळी मंडळी काम करणार आहेत. आणि आता ते काम करताना आम्ही दोघं पण एकत्र काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही नीट विचार करा, शांत डोक्याने मतदान करा. जिरवा जिरवी कुणाची पाडापाडी गुदगुल्या बाबांनो करू नका. आणि येताना आपण फक्त एकच विषय लक्षात ठेवा, जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला आपण सगळ्यांनी बाबांनो मतदान करा. खाली आवाज येतोय? पाठीमाग माझा आवाज येतोय का? जर आपण सगळ्यांनी मोठे जरा थोडं घड्याळ पण जरा सगळं हे करा. चला, घड्याळ घड्याळ जरा मोठ्याने जरा घड्याळ घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजितराव पवार यांच्या प्रचारासाठी आपली पळसदेवमध्ये ही सभा आयोजित केलेली आहे.
या सभेसाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रयजी भरणे, मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंतरावजी माने, आमचे सहकारी प्रवीण भैया, व्यासपीठावर जेवढी लोक बसलेली आहेत त्याची मी आणि अजितदादांनी एक यादी केलेली आहे, ती नावं अजितदादा आपल्या भाषणामध्ये घेतील, म्हणजे वेळ वाचेल. म्हणजे नावं कुणाची घ्यायची इथपासून आमच्या दोघांचं ठरलंय सोबत. त्यामुळे उपस्थित सर्व आलेले सर्व आमचे सहकारी कार्यकर्ते, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, ऊन रखरखतंय. 40-41 डिग्री पर्यंत टेम्परेचर वाढलेलं आहे आणि हे सगळं करत असताना निवडणुकीचा प्रचार सुद्धा हा अंतिम टप्प्यामध्ये शिगेला पोचलेला आहे. त्यामुळं फार मोठं भाषण करण्यापेक्षा आपण महायुतीच्या उमेदवाराला का मतदान करायचं हे समजून घेऊन आपल्याला उद्या 7 तारखेला घड्याळाच्या चित्रासमोर आपल्याला बटन दाबायचं. महायुतीच्या उमेदवाराला मतदान यासाठी करायचं आहे की भारतासारख्या खंडप्राय लोकशाही देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना जर देशाचं पंतप्रधान करायचं असेल तर आपकी बार 400 पार मध्ये हे पहिलं कारण मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं महत्वाचं कारण सुनित्रा वहिनींना मतदान का करायचं तर सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये जर आपला खासदार असेल, सरकारच्या विरोधामधला जर आपला खासदार असेल तर आपल्याला विकासाची कामं होणार नाही. न कुणी आपल्याला एक दमडा सुद्धा विकासाचा देणार नाही आणि म्हणून तुमच्या माझ्या भल्या करता म्हणून त्यांना मतदान करायचं हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या आपल्या भाषणामध्ये केला की इंदापूर तालुक्याचा जर दुष्काळ हटवायचा असेल, इंदापूर तालुक्यामधला उजनीचा पाण्याचा प्रश्न, बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न, खडकवासलाचा पाण्याचा प्रश्न, भाटघरचा पाण्याचा प्रश्न, नेरा सारखी एक 300 कोटी रुपयाची योजना पूर्ण करण्याचा प्रश्न असेल, त्याला निवडून द्यावा लागणार आहे हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही. चौथा महत्वाचा प्रश्न असा आहे, विचाराची लढाई. पुन्हा जी तुमचा माझा रोल सुरू होणार आहे आणि आमचा काय दोघांचा डुप्लिकेट रोल नाही, ओरिजिनल रोल आहे. आम्ही दोघं एकत्र बसू, बरोबर घेऊ, काळजी करू नका. अजून कोण आहे? बलसुडे राणा कुठे? जिल्हा परिषद निवडून मी आणलं होतं, पण ठीक आहे असू दे, जाऊ द्या, भाग सोडून द्या. यशवंता द्या, सगळे जाऊ आपण बरोबर, काय अडचण नाही. यादी तयार करा, त्यांनाही घेऊ आपण. जामदार वकील तुम्ही यादी तयार करा. करायचं क्रेडिट डिस्क्रेडिटचा प्रश्न नाही. विश्वास आमच्यावर टाकला, जबाबदारी त्या विश्वासाला कुठेही खोट नाही हे जाहीरपणाने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे. आणि एकदा दादांना घेऊन आणि खासदार वहिनींना गेलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलो, अमित शाह साहेबांना भेटलो. काय होईल? नाही काय होईल तुम्ही सांगा. 1000 कोटी रुपये ह्या तालुक्याला जर नाही आणले तर म्हणाल ती बक्षीस आम्ही तुम्हाला या ठिकाणी. यासाठी आपल्याला मित्रांनो काम करायचं. पद येत काय आमच्यासारख्या सामान्य लोकांना तुम्ही काय द्यायचं कमी केलंय का? त्याच्यासाठीची ही आमची स्टेजवरची मनधरणी झालेली नाहीये. मनमेळावा आमचा काय पदाकरता झालेला नाही.
उद्या कुणाच्या नशिबात काय असेल, काय घडेल भविष्य काळामध्ये, त्याचा विचार करण्याची मित्रांनो आजची निवड सुनीत्रा वहिनींसारख्या कार्यक्षम काम जास्त करणं. विधानांना बरेच वेळा सांगितलं कामच आहे. त्या सुशिक्षित आहेत, त्यांचं माहेर निंबाळकर घराण्याला सामाजिक करण्याचा वारसा त्या सून घराण्यामध्ये आल्या, त्या काम करतायत, बारामतीमध्ये काम करतायत, काटेवाडीला काम करतायत, टेक्सटाईल पार्क काढला, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी 10 वर्ष उत्तम काम केलं, त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला. अशा उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत. आणि मग आता आपण काळजी करायची काय कारण आहे का? काळजी करायची कारण काय? आणि म्हणून अजिबात चिंता मित्रांनो या ठिकाणी आपण करू नका. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये